नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत धुळे महानगरपालिकेअंतर्गत इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती निघालेली आहे। NUHM अंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत तुम्हाला इथे वेगवेगळ्या पदांसाठी ते जाहिरात पाहण्यासाठी भेटणार आहे। तर या जाहिरातीमध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला पात्रता कोणत्या लागणार आहेत, बाकीच्या सर्व ज्या अटी असणार आहे या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार। त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये व्हिडिओ डिटेलमध्ये कंप्लीट होणार आहे। तर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे मिळणार आहे, तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची इथे गरज पडणार नाही। तर चला आता व्हिडिओला डिटेलमध्ये आपण सुरुवात करू। आता संस्थेचं नाव आहे बघा, NUHM अंतर्गत ही पदभरती केली जात आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान त्याला आपण म्हणतो। रिक्त पदे असणार 41 प्लस इथे पदे तुम्हाला रिक्त पाहण्यासाठी भेटणार आहेत। नोकरीचा प्रकार असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे। याच्यासाठी तुम्हाला जो पगार भेटणार आहे दर महिन्याला 17,000 रुपयापासून 75,000 रुपयापर्यंत भेटणार आहे। कोणत्या पदासाठी किती पगार आहे ते आपण व्हिडिओमध्ये डिटेल सविस्तर पाहून घेणारच आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। अर्ज पद्धत जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। कोण कोण अर्ज करू शकतो, तर महिला आणि पुरुष इथे दोन्ही पण अर्ज करू शकतात। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 70 वर्षापर्यंत इथे तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव जे असेल तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये जे व्हिडिओमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे अनुभव लागणार आहे। अर्ज फीस 150 रुपये ओपन साठी आणि 100 रुपये ओदर कॅटेगरीतील उमेदवारांसाठी इथे लागणार आहे। अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 23 मे ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे। थोडक्यात सविस्तर माहिती तुम्हाला वरच्यावरून त्याचा तपशील समजून आलेला असेल। तर चला आता व्हिडिओला व्यवस्थितपणे आता सुरुवात करू। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पदभरतीमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तक्ता क्रमांक 1 मधील पद असणार आहे मायक्रोबायोलॉजिस्टचं हे पद आहे पहिलं पद। या पदासाठी एकच पद भरलं जात आहे। एज्युकेशन असणार आहे या पदासाठी MBBS विथ MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं लागणार आहे। वयोमर्यादा असणारे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। NUHM अंतर्गत हे पद भरलं जाणार आहे। 75,000 दरमहा मानधन या पदासाठी दिले जाणार आहे। ओपन उमेदवारासाठी इथे आरक्षण असणार आहे। दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळचं हे पद असणार आहे। या पदासाठी 4 पदे तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील। शैक्षणिक पात्रता तुम्हाला MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं लागणार आहे। 18 ते 70 वर्षापर्यंत हे उमेदवार इथे अर्ज करू शकतील। NUHM अंतर्गतचे पद आहे 30,000 रुपये दरमहा दिलं जाणार आहे। सदर पदास कुठल्याही प्रकारचं आरक्षण लागू नसणार आहे। तिसरं पद आहे THM म्हणजेच पब्लिक हेल्थ मॅनेजरचं इथे पद असणार आहे। याच्यासाठी एकच रिक्त पद तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळेल। आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता असेल एनी मेडिकल ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये MBBS असेल, BAMS असेल, BHMS असेल, BUMS, BDS अशा प्रकारचे तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन लागणार आहे। अर्ज करण्यासाठी 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार इथे पात्र असणार आहे। NUHM अंतर्गतचं हे पण इथे पद असणार आहे। या पदासाठी पण 35,000 रुपये दरमहा मानधन विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। ओपन उमेदवार इथे अर्ज करू शकतील। त्यानंतर आहे चौथं पद आहे विद्यार्थी मित्रांनो ANM पद आहे, म्हणजेच आपलं आवडतं सर्वांचं स्टाफ नर्सचं हे पद असणार आहे। या पदासाठी 9 जागा म्हणजे सर्वात जास्त जागा इथे पाहण्यासाठी मिळतील तुम्हाला। ANM कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल तुम्हाला इथे एज्युकेशन याच लागणार आहे ANM या पदासाठी। आता पाहून घ्या, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। हे पण NUHM अंतर्गतच पद असणार आहे। या पदासाठी दरमहा 18,000 रुपये एवढं मानधन दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात त्यानुसार तुमची ते पोस्ट तुम्ही ते किती वॅकंट आहेत ते पाहून घेऊ शकता। 5वं पद आहे TBHVचं पद आहे, एकच पद रिक्त असणार आहे। याच्यासाठी पात्रता लागेल तुम्हाला ग्रॅज्युएट लागेल किंवा 2 वर्षाचं इंटरमिडिएट 12वी लागेल। एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग त्याच्यामध्ये असेल MPW असेल, LHB असेल, ANM हेल्थ सर्टिफिकेट ऑफ हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंग असं जे असेल एज्युकेशन, तर तुम्ही इथे अर्ज करण्यासाठी पात्र आहात। 18 ते 43 वर्षापर्यंत उमेदवार इथे अर्ज करू शकतील।
हे जे पद असं आहे NTEP अंतर्गतचं हे पद असणार आहे. या पदासाठी दर महिन्याला 17,000 रुपये पेमेंट इथे दिलं जाणार आहे. ST उमेदवार इथे अर्ज करू शकतील. त्याच्यानंतर आहे 6वं पद आहे STSचं हे पद आहे. या पदासाठी एकच जागा रिक्त आहे. शैक्षणिक पात्रता तुम्हाला बॅचलर डिग्री रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 महिन्याचं तुम्हाला इथे लागणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला 2 व्हीलर चालवता आली पाहिजे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंत इथे सवलत देण्यात आलेली आहे. NTEP अंतर्गतचं हे पद आहे. 20,000 रुपये दरमहा मानधन दिलं जाणार आहे. VJAचं हे पद असणार आहे. त्यानंतर आहे तक्ता 2 मधील हे पद आहे. या पदासाठी फिजिशियनचं हे पद आहे. MD मेडिसिन DNB असं याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. 5,000 रुपये दर विजिटला तुम्हाला इथे दिले जाणार आहे. किती पोस्ट आहेत? 4 पोस्ट इथे या पदासाठी आहेत. टोटल व्हिजिट इन इयर एका वर्षामध्ये तुम्हाला 50 व्हिजिट दिल्या जाणार आहे. दुसरं पद आहे ऑब्स्टेट्रिशियन गायनोकॉलॉजिस्टचं हे पद आहे. याच्यासाठी तुम्हाला पात्रता लागेल MD MS गायनोलॉजी DGO आणि DNB असं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं पाहण्यासाठी भेटणार आहे. या पदासाठी 5,000 रुपये दरमहा मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. 4च पदे इथे भरली जात आहेत. 50 व्हिजिट दर वर्षाला तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या व्हिजिट इथे दर वर्षामध्ये करून घेतल्या जातील. तिसरं पद आहे ऑप्थोमॅलॉजिस्टचं हे पद आहे. पात्रता तुम्हाला MS ऑप्थोमॅलॉजिस्ट किंवा DOMS असं लागेल. 5,000 रुपये तुम्हाला दर व्हिजिटला इथे दिले जाणार आहे. 4 पदे या पदासाठी पण भरल्या जातात आणि 26 व्हिजिट दर वर्षाला तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. त्यानंतर आहे 4थं पद आहे डिटर्मॅलॉजिस्टचं हे पद आहे. याच्यासाठी पात्रता तुम्हाला MD लागेल. त्याच्यामध्ये स्किन असेल किंवा VDचं असेल. त्यानंतर आहे DVD किंवा DNE असं तुम्हाला पात्रता लागेल. 5,000 पर व्हिजिट दिलं जातील तुम्हाला. 4 पदे इथे भरली जात आहे. दर वर्षाला 26 व्हिजिट तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. 5वं पद आहे सायकॅट्रिस्टचं हे पद आहे. पात्रता तुम्हाला MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB असं लागेल. 5,000 रुपये दरमहा दिलं जाणार आहे. 4 पदे भरली जात आहेत आणि दर वर्षाला ते 26 व्हिजिट तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. 6वं पद आहे ENT स्पेशलिस्टचं हे पद आहे. पात्रता लागेल MSc किंवा DORL किंवा DNB असं लागेल. दर व्हिजिटला तुम्हाला 5,000 रुपये इथे दिले जातील. 4 पदे भरली जात आहेत आणि 26 या दर वर्षाला तुम्हाला व्हिजिट इथे दिल्या जाणार आहे. त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे हे निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरा व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. तर पहा कशा प्रकारे असणार आहे. तक्ता क्रमांक 1 मधील 1 ते 2 आणि तक्ता क्रमांक 2 मधील संपूर्ण पदांसाठी तुम्हाला एक खांच्या प्रकारची इथे जी दिलेली आहे या प्रकारची तुम्हाला इथे गुणांकन पद्धतीनुसार तुमची इथे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर कशा पद्धतीने आहे, पदासाठी आवश्यक गुण म्हणजेच अंतिम वर्षाच्या आधारे तुम्हाला इथे 50 गुण दिले जाणार आहेत. तुम्हाला 50 प्रमाणे इथे प्रोपोर्शन काढायचा याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला असेल PDF मध्ये. त्यानंतर आहे थेट मुलाखत असणार. थेट मुलाखतीचे 50 गुण तुम्हाला इथे असणार आहे. त्याच्यामध्ये इथे सब्जेक्ट नॉलेजचे 10, रिसर्च अकॅडमिक सेक्शन, लिडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी आणि एक्सपिरियन्स प्रत्येकी 10 मार्क म्हणजे 50 गुण तुम्हाला असणार आहेत. एकूण तुम्हाला अशा प्रकारे 100 गुणाची निवड प्रक्रिया इथे पाहण्यासाठी मिळणार आहे. त्यानंतर आहे आता तक्ता क्रमांक 1 मधील पद 3 ते 6 पदांकरता खालील निकषानुसार तुम्हाला गुणांकन तयार करण्यात येईल आणि तुमची इथे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. आता अंतिम वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण दिले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रतेपेक्षा तुमची जर पात्रता जास्त असेल तर त्याचे तुम्हाला इथे 20 गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो इथे चुकून 50 झालेला आहे तर इथे 20 असणार आहे. त्यानंतर आहे संबंधित पदाशी तुम्हाला निगडीत जर अनुभव असेल तर त्याचे तुम्हाला इथे परत 30 गुण दिले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण विद्यार्थी मित्रांनो 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळणार आहे. तर तुम्हाला निवड प्रक्रिया कशा प्रकारे कोणत्या पदासाठी ते व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आहे अर्ज करण्यासाठी तारीख कोणती असणार आहे, तर तुम्हाला 8/5/2025 पासून 23/5/2025 पर्यंत इथे अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकृत ठिकाण असणार मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका इथे हा तुम्हाला
स्वतः जाऊन इथे अर्ज करायचा आहे. सकाळी 10, 10:30 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये टिप आहे तुम्हाला अर्ज स्वीकृत पद्धत रजिस्टर टपाल्याने किंवा हस्तदे प्रत्यक्ष कार्यालयाने तुम्हाला करता येणार. टपाल्याने पाठवू शकता किंवा स्वतः जाऊन देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता. तक्ता क्रमांक 1 मधील पद 3 ते 6 पदाकरिता तुम्हाला हे असणार आहे. त्यानंतर आहे तक्ता क्रमांक 1 मधील पद 1 ते 2 व तक्ता क्रमांक 2 मधील संपूर्ण पदाकरिता थेट मुलाखत इथे घेतली जाणार आहे. तर ही थेट मुलाखती करता दिनांक तुम्हाला 28/5/2025 रोजी उमेदवारांनी मूळ छायांकित प्रत कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता वेळेत अटल बिहारी वाजपेयी सभागृह नवीन प्रशासकीय इमारत धुळे महानगरपालिका इथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तक्ता क्रमांक 1 मधील पद 1 ते 2 व तक्ता क्रमांक 2 मधील संपूर्ण पदांकरिता तुम्हाला हे असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे इथे जोडायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला सर्व गुणपत्रिका वगैरे जे काही डॉक्युमेंट्स लागणार त्या सर्व तुम्हाला जोडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे धनादेशाद्वारे, म्हणजे त्याला आपण इथे डीडी असं म्हणतो. तो डीडी तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे. तर हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता असणाऱ्या 150 रुपयाचा डीडी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता असणाऱ्या 100 रुपयाचा डीडी इथे तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे. हा डीडी काढायचा आहे तुम्हाला या नावाने काढायचा आहे. धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, धुळे कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला हा इथे डीडी काढावा लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे 38 वर्षापर्यंत तुम्ही 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आपण सर्व माहिती अगोदरच PDF मध्ये पाहून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जे असेल लहान कुटुंबाचे सर्टिफिकेट असेल, उमेदवाराचा फोटो स्वाक्षरी असेल, असे सर्व छोटे मोठे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडून अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ते सादर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने इथे धुळे महानगरपालिकेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मोठ्या पदांसाठी जे पदभरती केली जाते, तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे नक्कीच अर्ज करायचा आहे. 23 मे ही तुम्हाला शेवटची तारीख या फॉर्म भरण्यासाठी असणार आहे. त्यानंतर असणार आहे नोटिफिकेशन PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता. या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुमची काही तक्रार असेल तर कॉमेंट करायला विसरायचं नाही. आपण त्याच्यावर प्रत्येकाला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेलला ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.